मस्त असं झाडाची कटाई केलेली, तर झाडं मस्त अशी फुटल्यात आणि मस्त असा आंबा पण आलेला आहे. कारलं आहे याच्या शेजारी, हे कारल्याचं झाड आहे. हे कारल्याचं झाड आहे. बाणूसाठी कारलं उपयोगीला येतंय ना आपल्याला कारली खायला पण उपयोगीला येते. हो का, पेरू पाल्ला दिसला का? ही पेरू काही व्यवस्थित नाही, घाण पेरू आहे. हो का, बघू शकते. वरनं पाखराने पाळलाय आता ताजा ताजा. आणि इकडं असा छान असा स्वयंपाक चाललाय. हो का, बघू शकताय चुलीवर, कारण गॅस नाही. कशाची भाजी आहे? माटाची भाजी. कुणाकुणाला माहिती आहे माटाची भाजी सांगा. पहिलं माणसं मस्त अशी तुळस दीक्षाने पूजा वगैरे केली, अगरबत्ती ही. हो का, देवाला रोज सकाळ संध्याकाळ साखर चपाती असते. आणि तर ती घाण पाणी नाही, हा ती भाजी शिजवलेली पाणी आहे. हिरवं तुम्हाला दिसतंय ती मातीसारखं. तर झाले बघा, आईचा स्वयंपाक झाला. इकडं सकाळची भाकर. काय करावा, ज्वारी नाही, पीठ नाही, काही एकच आपलं आणायचं आणि खायचं. पण हा खुश तर आहे, आनंदात आहे. काही गोष्टीची किंमत नाही, देव आपल्याला कमी पडत. तर आईचं बघा आमच्या लगेच चापून चुपून असतंय पदर फिदर घेऊन. आणि असं काय बनवलं की आमच्या मामाला लय आवडतं, भाजी वड्या. आणि हे आपलं सीताफळाचं झाड. आता बघू, सीताफळं तर लय भारी गोड गोड आणि भारी मधली सीताफळं आहे ती झाड आहे. दरवर्षी मी कटाई करत असते. पेरूची हे पाला हे सगळा हाणायचा आणि झाडांची सुद्धा मी कटाई करत असते. हे काय फुटलंय दिसलं का तुम्हाला लाल लाल? तर सकाळची भाजी लांडग्याची का सांडग्याची? लांडग्याची का सांडग्याची? त्या ताईनं सांडगं दिलं नव्हतं, मी विकत आणलेलं. ताईनं सांडगं केलेलं वाटतं, विसरून गेल त्या. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी त्या खोक्यामध्ये बसल्या नाहीत म्हणून राहिलेल्या. आणि पापड ही सगळं खातात, रोज तळतोय आम्ही रोज. आणि हे बानूबाईचं दूध अगं बघा, मस्त असं गावाकडलं दूध किती भारी आहे, दिसलं का? साई किती मस्त येते अगं, बघू शकता, दिसलं का? ही सगळी साईच आहे. आणि मांजरं बानूची इथं बसते ती खिटूनच. आणि मस्त आपलं चूल काय घातली नाही, नको म्हणलं, कारण पावसा पाण्याचं इथं पाणी लय साचतंय, त्यामुळं आपल्याला कुठं पण उचलता येते, है की नाही? आणि मी रात्री भाजी बनवलं होतं लांडग्याची. ही भाजी मी रात्री लांडग्याची बनवलेली, बघू शकताय. हॅलो गती कापून खाल्ला वरी दाखव, मटण आणलंय म्हणते लांडग्याचं. वरी दाखव की लांडगा. हा, तुम्ही कशी भाजी करता लांडग्याची सांगा मला. आमच्यात भाजी कशी करतात माहितीये का? तेलात भाजायचं लाल भडक लांडगं. अगं कॉमेडी असती, हसतातले म्हणून बोलायचं. मग लांडगं भाजायचं, त्याला चेचायचं थोडं, अर्धा अर्ध करायचं आणि मग फोडणी द्यायची. तर ताईंना आपल्याला मसाला अजून पाठवलाय, कारण ती मसाला दीक्षाला लईच आवडतो. आम्हा सगळ्यांना बरबाटासारखं भाजी होते, है की नाही? तर बघू कसलं धोंडा असतात ते, काय अजून खाल्लं नाही. तर धोंडा तरी संपत आला तरी धोंड काय आमच्यात बनानात, कारण पैशा पाण्याची अडचण असते. काही गोष्टी आपण देवाला बनवायचे होते धोंड, पण बहिणीचं असं झाल्यामुळं नाहीत बनवलं. बघू आधीमध्ये वार घालून. आता संपलं की सोमवारी आमुष्या खावा येते. अगं आधीमध्ये ग कधीतरी, आधी ती बरी होऊन आल्यावर मग बनवायचं. काय नसतं त्याला, देवाच्या वारावर आपलं बनवायचं लांडगं. काय ग धोंड, पहिली धोंड केवढ्याला असायचं ग? आताच
पहिलं भारी टेस्टी लागायचं का आताचं? एक सरच नसतं. आताचं टेस्टी लागायचं लागत्यात का पहिलं? काला घालायचं. कुणी पुरणाचं करतं, कुणी खोबऱ्याच्या याचं करतं, कोण शेंगदाण्याचं तिळाचं, आहे की नाही? तर बानूला तीळ दिलेलं ते भाजून याच्यात बानूला रोज 1 चमचा असतोय आणि काजू बदामाचा 1 चमचा असतोय. तुम्हाला दाखवते पावडर मी कशी बनवून ठेवली. तर म्हणलं भाजी तुम्हाला दाखव, आवडली असली तर या खायला सगळ्यांनी, कारण गावाकडलं वेगळंच असतंय. हे आपलं पसारा आणि हे दे बघताय का, हे बानूसाठी काजू बदामाची पेस्ट म्हणजे बुका असा बारीक बनवला हो का. रोज 1 चमचा बानूला टाकायचा दुधामध्ये आणि तिळाचा पण 1 चमचा, पण तीळ थोडंच होतं, तीळ संपलं. आई गेलती कालच कामाला, म्हणली येते म्हणली, जाऊन म्हणली काहीच नाही म्हणली पुरीला. मग गेलती काल 1 दिवस आई कामाला. म्हणलं जा बाई म्हणलं, बसून तर काय करते म्हणलं, बसून कोणाचं हे झालंय म्हणलं, कष्टही करावंच लागतंय. आणि मटकी भिजाय टाकली आणि ती टाकायचं ध्यानातच नाही. वाल काय म्हणतात त्याला, वाल त्या ताईंना दिलेलं. बघू आता एखाद्या बारीला रेसिपी करन त्याची मी, पण लक्षात राहिलं नाही. पण त्याचं सामान आणल्यावर सोमवारच्या वेळेस बनवीन मंगळवारावर. तर चला, आणि कशी वाटली भाजी नक्कीच सांगा मला आणि या सगळ्यांनी खायला. तर चला बाय.